सबसे पहले अपना पूरा परिचय। मी श्री HP दराडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद हाईस्कूल कावराबाद। 10वीं क्लास से कौन सी क्लास तक आपके यहाँ स्कूल है? मेरे स्कूल में 5वीं से लेके 12वीं तक के स्टूडेंट पढ़ते हैं। 10वीं की परीक्षा शुरू थी, उसमें ऐसा लग रहा है कि आपके स्कूल के 3 बच्चे जो सेंटर में पेपर देने मतलब जाने वाले थे वो न जाते हुए दूसरे बच्चे को वहाँ बिठाला गया, ऐसी पेपरों में न्यूज प्रकाशित हुई है। क्या है पूरा मामला? माझ्या सेंटरवरती विज्ञान से द्वितीयच्या पेपरला असा काहीतरी प्रकार झाल्याचं मला केंद्र संचालकांनी 14 तारखेला लेखी स्वरूपात कळवलेलं आहे आणि संबंधित माहिती मी माझ्या वरिष्ठांना भ्रमणध्वनीद्वारे दिलेली आहे। तर या ठिकाणी जे न्यूज आलेले आहेत, ह्या न्यूजबद्दल मला संभ्रम वाटत आहे थोडासा, कारण संबंधित विद्यार्थ्यांना भरारी पथकाने पकडलेलं नाही आहे। जेव्हा नियमितपणे आमचे केंद्र संचालक प्रत्येक दिवशी जसे मुलांचं फिजिकल चेकअप करतात त्या पद्धतीनं आमचे पर्यवेक्षक वर्गात चेकअप करत असताना विद्यार्थ्यांचं पेपर सुरू होण्यापूर्वी त्यांना त्या अशा काहीतरी हालचाली लक्षात आल्याचं त्यांनी मला तोंडी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्या पर्यवेक्षकांनी तात्काळ केंद्र संचालकांना कळवलं असं मला माहीत पडलेलं आहे। तो आपकी क्लास के वो 10वीं के बच्चे हैं, आप लोगों ने ही उसको 1 साल से मेहनत की, पढ़ाया है और इस प्रकार का वो कृत्य कर रहे हैं, मतलब दूसरे बच्चों को बिठाल रहे हैं, क्या बोलेंगे आप? कसं आहे सर, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती याप्रमाणे मी दुसऱ्या प्रवृत्तीबद्दल मी नाही बोलू शकणार। या विद्यार्थ्यांची प्रवृत्ती काय याबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही। बाकी पेपरों में उन्होंने दिया होगा क्या इस प्रकार के ही फर्जी बच्चे बिठाला होगा, क्या लगता है आपको? सर, याबद्दल परीक्षा केंद्र संचालक आपल्याला डिटेल्स देऊ शकतील। सर, उनका एडमिशन जो है कौन सी कक्षा से यहाँ पे एडमिशन किए थे? त्यांचं ॲडमिशन प्रवेश समितीचे आमचे प्रमुख माननीय उपराडे सर यांनी आणलेलं आहे आणि ते 10व्या वर्गासाठी आहे। बताया जा रहा है कि वो अदर स्टेट के बच्चे थे, कहाँ के बच्चे थे वो? तर ते मुलं बाहेरच्या मध्य प्रदेश, परंतु मी माझ्या प्रवेश समितीच्या प्रमुखाशी चर्चा केली असता मला असं माहीत पडलं की हा सीमावर्ती भाग आहे, इथून 1-2 किलोमीटरवरतीच मध्य प्रदेश लागून आहे। तर मुलं इकडले तिकडे आणि तिकडले इकडे असं ब्लड रिलेशन असल्यामुळं शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकतात। मध्य प्रदेश के अदर स्टेट के 10वीं में ही 3 बच्चे थे क्या, और पहली से लेके जो 12वीं तक का आपके यहाँ कक्षा है उसमें और मध्य प्रदेश के बच्चे पढ़ते हैं? सर, जवळपास माझ्याकडे 550 मुलं आहेत। सर्व मुलांचा जो अभिलेख आहे तो कार्यालयात उपलब्ध आहे आणि त्या अभिलेखातून ते आपल्याला पाहून खात्री करून सांगावं लागेल, कारण प्रत्येक मुलाचं व्यक्तिशः रेकॉर्ड माझ्याकडे मला नाही उपलब्ध, वर्ग शिक्षकांकडे उपलब्ध आहे। सर, जो बच्चे की उम्र देख रहे हैं हम लोग, 22-26 साल के बच्चे हैं, अगर बात करें तो उनका 10वीं तो 2018-19 में या 16-17 में ही क्लियर हो जाना चाहिए था, पर वो 22-23 साल की उम्र में आपके यहाँ 25-26 की उम्र में आपके यहाँ बच्चे एडमिशन ले रहे हैं, क्या लगता है आपको? या संबंधी प्रवेश प्रमुख उपराडे सर आपल्याला डिटेल्स देतीलच। सर, वो प्रैक्टिकल की जो परीक्षा होती है और जो बीच में जो पेपर हुए उसमें वो बराबर आए थे क्या, क्या लगता है आपको? प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षांसाठी संबंधित मुलं उपस्थित नसल्याचे मला वर्ग शिक्षकांनी आणि विषय शिक्षकांनी सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला डिटेल्स पाहिजे असतील तर माझ्या विषय शिक्षकांकडनं आणि वर्ग शिक्षकाकडनं मिळून जाईल। साल भर सर बच्चे रेगुलर थे? वर्ग शिक्षक सांगेल। अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज़ प्रभात मीडिया।